सोन्याचा दर 700 रुपयांनी वाढून 91,950 रुपयांवर गेलाय, तर एका किलो चांदीचा दर हा 1,03,500 रुपयांवर गेलाय। चांदीच्या दरात किलोमागे 1000 रुपयांची वाढ झाली आहे। वर्षभराकरता मसाला तयार करण्याची गृहिणींची लगबग सुरू आहे। होलसेल बाजारात काही प्रमाणात लाल मिरची आणि अख्ख्या गरम मसाल्यांच्या किमती स्थिर आहेत, पण अन्य काही मसाल्यांच्या किमतीत फारसा फरक न पडल्यानं यावर्षीही मसाल्याचा ठसका सामान्यांना लागणार आहे। उन्हाळी हंगामाकरता मध्य रेल्वेच्या समन्वयानं विविध मार्गांवर 3 विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे। या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्याकरता निर्णय घेतल्याचं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलं आहे। जेएनपीटीला जोडणाऱ्या 6 पदरी रस्त्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। या प्रकल्पाच्या 4500 कोटींच्या खर्चाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। या महामार्गामुळे मुंबई पुणे तसंच गोवा महामार्गावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। कोकणातील दुर्गम भागात असलेल्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाण्याकरता आता रोपवे मंजूर करण्यात आलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रोपवे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये राज्यातील एकूण 29 पर्यटन स्थळांचा समावेश आहे। राज्यातील महामार्गावर तसंच शहरातील हॉटेलसह पेट्रोल पंप या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ आणि चांगली स्वच्छतागृह असणं गरजेचं आहे। यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील सगळ्याच महत्त्वाच्या रस्त्यांवर महिलांकरता विशेष स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली। कोस्टल रोडवरील पथदिव्यांच्या खांबांवरील तांब्याच्या तारा चोरण्याच्या घटना वाढल्यानं महापालिका आणि कंत्राटदार हैराण झालेले आहेत। या चोरी प्रकरणी कंत्राटदारानं पोलीस ठाण्यात 5 ते 6 तक्रारी केल्या आहेत, पण चोरांचा बंदोबस्त होऊ न शकल्यानं पालिकेनं आता तांब्याऐवजी ॲल्युमिनियमच्या तारांचा वापर करण्याचं ठरवलं आहे। कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानं उत्तरेकडील दुसऱ्या टप्प्यासाठी महापालिकेनं तयारी सुरू केली आहे। पालिकेनं मालाड, पहाडी, गोरेगाव, चारकोप, बोरिवली, एकसर, दहिसर, मालवणी इथल्या 60 भूखंडांना आरक्षण बदलाची नोटीस बजावली आहे। त्याचे लवकरच संपादन केले जाणार आहे। एमएमआरडीएनं या वर्षात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगानं हालचाली सुरू केल्या आहेत। या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याकरता एमएमआरडीएकडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे। मेट्रो 14 मार्गिका ही 68 किलोमीटर लांबीची असून या मार्गिकेवर एकूण 15 स्थानकं असतील। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मार्केटिंग डिव्हिजनसाठी अप्रेंटिसशिपची थेट भरती जाहीर केलेली आहे। या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे। सर्वसामान्यांपासून ते सत्ताधारी मंत्र्यांसह विरोधकांपर्यंत वाहनांसाठीची उच्च सुरक्षा क्रमांक पाटी अर्थात HSRPची चर्चा आहे। जुन्या वाहनांना 30 एप्रिलपर्यंत HSRP लावणं बंधनकारक आहे। यासाठी नोंदणी केल्यावर वाहनधारकांना चक्क मे-जूनची भेटीची वेळ मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। गेल्या काही दिवसात तापमानात वाढ झाली आहे। या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वेळीच उपचार केल्यास उष्माघातामुळे मृत्यूही ओढावू शकतो। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय। राज्यातील अनेक शहरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असताना नवी मुंबईकरांना पुरेसं पाणी उपलब्ध होतंय। मोरबे धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे, तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं अनेक भागातील पाणीपुरवठा खंडित झालाय। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे। शिरूर शहरात आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली। सद्य परिस्थितीमध्ये बंधाऱ्यात उपलब्ध असणारा पाणीसाठा काटकसर करून वापरणं आवश्यक आहे। उरण भूसंपादनाच्या बदल्यात मोबदला देण्यासाठी मागणी करूनही 11 कोटींचा निधी देण्यास शासनाकडून दिरंगाई होत आहे। त्यामुळे गेल्या 23 वर्षांपासून राज ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या उरण बायपास रस्त्याचं काम रखडलंय। रखडलेल्या कामामुळे मात्र उरण नगर परिषदेला शहरातील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर बनली आहे। सीईटी मार्फत घेण्यात येणाऱ्या MBA
MMS, B.Ed आणि हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या दिवशीच मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत। मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यापीठाने 8 दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत। सध्या 42,000हून अधिक भटक्या श्वानांचं लसीकरण झालं असून 5 वर्षात एकूण 91,300 भटक्या श्वानांचं निर्बीजीकरण करण्यात आलंय, असा दावा महापालिकेनं केला आहे। गेल्या 2 महिन्यात मुंबईतून 363 वाहनं चोरीला गेली असून यातील अवघ्या 140 वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय। या आकडेवारीतून दिवसाला 6 ते 7 वाहनं चोरीला जात असल्याचं स्पष्ट झाल्यानं मुंबईकरांची डोकेदुखी वाढली आहे। मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं 18 मार्चपर्यंत 5,392 कोटी रुपयांचा कर संकलित केला। आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 87% उद्दिष्ट गाठलं। दरम्यान पुढील 10 दिवसात जवळपास 800 कोटी रुपयांच्या करवसुलीचं आव्हान आहे। पनवेल पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं 2024-25च्या आर्थिक वर्षात 370 कोटींची वसुली केली आहे। हा आजवरचा सर्वाधिक वसुलीचा विक्रम असल्याचं सांगण्यात येत आहे। शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यात खासगी शाळांमध्ये 25% जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सध्या सुरू आहे। या अंतर्गत पहिल्या प्रवेश फेरीतील प्रतीक्षा यादीचा टप्पा 1 मधील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू आहेत। ही प्रक्रिया 18 ते 24 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे। पनवेल महानगरपालिकेनं दी.बा. पाटील विद्यालयामध्ये इंग्रजी शाळेत 2025-26 या वर्षाकरता ज्युनियर केजीच्या वर्गामध्ये प्रवेश प्रक्रियेला 25 मार्चपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय। इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश अर्ज भरावेत असं आवाहनही केलं आहे। राज्यात कुष्ठरुग्णांच्या न्यायालयीन सेवा आणि पुनर्वसनाकरता कार्यरत स्वयंसेवी संस्थांना प्रति कुष्ठरुग्ण दरमहा 6,200 रुपये आणि पुनर्वसन तत्वावरील स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रति कुष्ठरुग्ण रुपये 6,000 इतकं अनुदान शासनाकडून वाढवण्यात येणार आहे। ही माहिती दिली सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात। चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी तालुक्यात यशस्वीपणे राबवलेल्या जिवंत सातबारा मोहिमेची दखल घेऊन आता ती योजना महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केलेला आहे। पुण्यामध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या 32 गावांची बैठक बोलावण्यात आली। कर, पाणी यासह अन्य विषयांवर अधिवेशन संपण्यापूर्वी मंत्रालयात पुण्यातील आमदार आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे। महापालिकेकडून थकीत मिळकत कराकरता कोणत्याही प्रकारची अभय योजना राबवली जाणार नाही। त्यामुळे मिळकतधारकांनी आपला कर आणि थकबाकी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरावा, अन्यथा संबंधित मिळकतींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पुणे महापालिका प्रशासनानं दिला आहे। मुंबईतील अनधिकृत कबूतरखाने आणि दादरचा सुप्रसिद्ध कबूतरखाना बंद करावा या मागणीकरता मनसेनं पुन्हा एकदा मोहीम सुरू केली आहे। मनसेच्या पर्यावरण सेनेनं मुंबई महापालिका आणि पोलीस विभागाकडे ही मागणी केली आहे। त्यामुळे दादरचा कबूतरखाना अन्यत्र हलवण्याचा विचार पुन्हा एकदा पुढे आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड मार्गावरील मांदिवली इथल्या भारजा नदीवरील पूल अवजड वाहतुकीकरता कमकुवत झालाय। या पुलावरून 18 पेक्षा अधिक जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे, पण तरीही राजरोसपणे ओव्हरलोड डंपर वाहतूक सुरू असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। पुण्यातील जीबीएसचा उद्रेक संपुष्टात आला असला तरी त्यामागील नेमकं कारण अद्याप अनुत्तरित आहे। जीबीएस उद्रेकानंतर 2 महिन्यांनीही आरोग्य यंत्रणांना त्याचं कारण शोधण्यात यश आलेलं नाही। जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरणारे जीवाणू आणि विषाणू पिण्याच्या पाण्यासह कोंबड्यांमध्ये आढळून आले होते। त्यामुळे हा उद्रेक नेमका कशामुळे झाला याबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे।
मध्य रेल्वेवरील सामान्य लोकल आणि वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे। त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना रोखण्याकरता एसी लोकल टास्क फोर्सने प्रवाशांकरता तक्रार क्रमांक उपलब्ध केला आहे। या क्रमांकावर तक्रार व्हॉट्सॲप केल्यास 1 ते 2 दिवसात तक्रारींचा पाठपुरावा करून निपटारा केला जातोय। कल्याण डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारत प्रकरणात न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याला यश आलंय। या 65 इमारतीतील रहिवाशांना बेघर न होऊ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यामुळे इमारतीतील नागरिकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले।